नीट यूजी फेरपरीक्षा नीट झाल्याचा दावा NTA कडून करण्यात येत असला तरीही प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे। विदिशामध्ये 3 विद्यार्थिनींना परीक्षा देता आली नाही, त्यामुळे एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच डोके आपटून आक्रोश केला। NTAच्या गैरव्यवस्थापनामुळे वाया गेलेले वर्ष परत मिळणार का, असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे। मध्य प्रदेशच्या विदिशा येथील एका केंद्रावर 2 विद्यार्थिनींना केवळ 2 मिनिटांचा विलंब झाला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला। सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला। मात्र विदिशामध्ये राहणारी स्नेहा दुबे आणि कुरवाई तालुक्यातून आलेली रागिनी विश्वकर्मा या सुमारे 2 मिनिटे उशिरा पोहोचल्या। वाहन पंक्चर झाले आणि पावसामुळे त्यांना उशीर झाला असे त्यांनी नोडल अधिकाऱ्यांना सांगूनही काही फायदा झाला नाही। रागिनी ही वडिलांसह 70 किमी अंतरावरून पोहोचली होती, मात्र तिला परीक्षा न देता आल्याने तिने गेटवरच हंबरडा फोडला। तिचे वडील हात जोडून विनवणी करत होते। एक वेळ तर त्यांनी प्रवेशद्वारावरच डोके आपटले। त्यांचा आक्रोश पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण हळहळले। तेलंगणाच्या मेडचल जिल्ह्यातही अवघे 1-2 मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातच प्रवेश नाकारण्यात आला। आपल्या मुलीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून वडिलांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे पाय धरले, मात्र त्या विद्यार्थिनीला प्रवेश देण्यात आला नाही। हैदराबादमधील एक महिला चक्क सुरक्षा रक्षकांच्या पाया पडली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही।